नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत गाजराची चटणी। आता त्यासाठी मी इथे गाजर घेतलेले आहे। ते गाजर आपल्याला धुवून टाकायचे, नंतर ते किसून टाकायचे। त्याचा असा किस तयार केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक कढई घ्यायची, तिच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे मी इथे। आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकायचे, मोहरी टाकायची आहे। मोहरी तळतळल्यानंतर जिरं टाकायचे आपल्याला। त्यानंतर आपले जे मसाले असतात ते सर्व मसाले आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता इथे मी पाव चमचा तिखट टाकलेलं आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली, तिखट कमी टाकलेली मी, आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर जे किसलेले गाजर आहे ते त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला, आणि चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि गाजराचं किस त्याला आपण शिजण्यासाठी फक्त थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही आहे, कारण तो बारीक किसलेला आहे आपण, त्याच्यामुळे तो पटकन शिजून जाईल। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कमीच पाणी टाकायचं आहे, शिजायला त्याला वेळ लागणार नाही आणि थोडा वेळ तो होऊ द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपली गाजराची चटणी तयार। लहान मुलं जे असतात ते गाजर खात नसतात, तर तुम्ही अशा पद्धतीने जर चटणी तयार करून दिली तर ते अवश्य खातील। जेवण करताना आपल्या ताटामध्ये गाजराची चटणी ही अतिशय मस्त अशी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।